नेहमी म्हणतेस तू गजरा आणत नाही, गजरा आणत नाही. आणला तर केसात माळत नाही. मोगऱ्याचं वास की तुझ्या केसाचं वास हे आ? वा 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 वा. लग्नाचं आधी रोज संध्याकाळचं एक एक गजरा. चला बांगडी. हे बांगडी कधी दिलं होतं आठवतं का? आपल्या लग्नाचं 5वं अॅनिव्हर्सरी होतं त्याचं प्रेझेंट हे. तुझं हात अजून पण तेवढंच नाजूक ग. हळूच बांगडी घालतो. आ, 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 नाही नाही झालं झालं झालं. लागलं नाही ना तुला? आता हे अंगठी कधी प्रेझेंट आणलं सांग बरा. ते कॉम्प्लेक्स डील झालं तेव्हा प्रेझेंट दिलं होतं. हळूच हळू. वा वा वा. बोट ते किती लांब सडक ग. या साडीत किती ब्युटिफुल दिसत ग तू. हे साडी कधी आणलं होतं सांग बर. 50 साडी घेऊन आलो होतो एकदम. तू गुड न्यूज दिलं होतं तवा. परफ्यूम परफ्यूम तुझं आवडतं परफ्यूम. हे सुगंध तुझ्या सुंदरतेच का या सेंटच ग. ब्युटिफुल ब्युटिफुल. एवढं सुंदर दुसरं कुठलंच बाई मला कधीच वाटलं नाही ग. ब्युटिफुल. आता ब्युटिफुल म्हणलं म्हणून लढावून जायचं नाही. हे दूध संपवायचं बरं का. अजिबात गडीबिडी करायचं नाही. दूध पटापट संपवायचं. क्या काय आधी मी टेस्ट करू. 15 वर्ष झालं आपल्या लग्नाला. किती वर्ष झालं आपल्या लग्नाला. तरी अजून तेच सुरू तुझं. तुझ्या सुंदरतेच गोडी या दुधात पण उतरलं ग. या संपवा. काय मजा आता न प्यायचं नाहीये. तूच पिणार. बर मी डोळे बंद करतो. तू पिऊन टाक. चला. 1 गडीबिडी नको. 2 3. अरे वा. 3 बोलायच्या आत दूध संपवलं. थँक्यू बरं का. थँक्यू. असंच शाण्या मुलासारखं रोज ऐकायचं बरं का. चला आता अजिबात बाहेर जायचं बोलायचं नाही. खूप उशीर झालं. झोपून जायचं. ब्युटिफुल. यू आर सो ब्युटिफुल. चला चला चला. आता तुला गार्डन मधून एक राऊंड मारून आणतो. मग गपचीप झोपायचं बरं का. अजिबात गडीबडी करायची नाही.
You look so beautiful. And I am your husband. Beautiful. चला, गडीबडी नको, गडीबडी नको. यो सगळा काय प्रकार आहे? यो तू माझा पाठलाग करतोय? शव्या, तुला असं नाही वाटत की तू जरा स्वतःला जास्तच इम्पॉर्टन्स देते? मला तुझा पाठलाग करायची काय गरज आहे? गरज नाहीये ना, मग इथे काय करतोयस? मॅडम, ही पब्लिक प्लेस आहे आणि मला असं वाटतं की इथे कोणी येऊ शकतं, कोणी जाऊ शकतं. यो मला माहितीये, तू हे सगळं मुद्दामून करतोयस. मी काय करते, कुठे जाते, कुणाला भेटते, या सगळ्याचा रिपोर्ट तुला माझ्या मॉमला द्यायचा आहे. ओ मॅडम, एवढा वेळ नाहीये माझ्याजवळ. आयुष्यात खूप काही आहे करण्यासारखं. आणि एवढं नक्की की मी आजपर्यंत तुला जो काही विरोध केलाय किंवा तुझ्या मॉमला फोन करून सांगितलंय ते तुझ्या भल्यासाठी. आणि अजून एक सांगतो, शेवटचा, सांभाळून राहा, नाहीतर पछतावशील. ठीक आहे. माझं स्वप्न, आणि हेच स्वप्न आता मला पूर्ण करायचं आहे. त्यासाठी मला तुझी मदत हवी आहे. ही प्रोजेक्ट फाईल तू तयार केलीस? हो, आणि ह्याच फाईलच्या मदतीनं मी स्वर्गीय हंबीरराव राजे शिर्के विद्या मंदिराला राज्यातील आदर्श शाळेचा दर्जा मिळवून देणार आहे. खरं तर विक्रम, मी जेव्हा या शाळेत शिकवत होते ना, तेव्हा दादूंच्या मदतीनं माझं स्वप्न पूर्ण करणार होते. तेव्हा नाही जमलं. ते स्वप्न आमच्यामुळेच अपूर्ण राहिलं होतं. जाऊ देत ना विक्रम, जुन्या आठवणी उगाळण्यात काही अर्थ आहे का? काय म्हणत होते मी? तुझं स्वप्न. हां, तर या शाळेला मी आदर्श शाळेचा दर्जा मिळवून देणार आहे. आणि फक्त शिक्षिका म्हणून हे माझं स्वप्न नाही, तर राजे शिर्क्यांची सून म्हणून हे मी माझं कर्तव्य समजते. माझी प्रोजेक्ट फाईल कशी वाटली हे तू सांगितलं नाहीस. तू स्वतः बनवलेस म्हटल्यावरती चांगलीच असणार. पण आम्हाला एक कळत नाही, तुला त्याच शाळेत परत का जायचं आहे? तिथे गेल्यानंतर रणवीराचे पुन्हा तुला अडवणार, पुन्हा तुझा अपमान करणार. याची कल्पना आहे मला. तुला एका गोष्टीची अजून कल्पना नाहीये देवयानी, की त्यांनी तुझा केलेला अपमान आम्ही सहन करणार नाही. पण विक्रम, हे माझं स्वप्न आहे, हे समजून घे ना. ओके, आम्हाला कळते तुझ्यातली शिक्षिका तुला स्वस्थ बसू देत नाही. आम्हाला काही दिवसांची मुदत दे. तुझ्यासाठी आम्ही स्वतः एक मोठी शाळा या शहरामध्ये बांधू. खूप मोठी शाळा, ज्या शाळेची बरोबरी या शहरातली दुसरी कुठलीही शाळा करू शकणार. तिथे सगळी टॉप क्लासची मुलं येतील. त्यांच्यासाठी शाळेमध्ये सगळ्या प्रकारच्या सोयी सुविधा असतील. नाही विक्रम, माझं स्वप्न हे नाही आहे.
लाखो रुपये डोनेशन फी घेऊन श्रीमंतांच्या मुलांसाठी मला शाळा नाही बांधायची. विक्रम, सगळ्यांसाठी शिक्षण हेच शाळेचं ब्रीदवाक्य असायला हवं. आणि माझ्या शाळेत तर श्रीमंतांच्या मुलांपेक्षाही गरिबांच्या मुलांना कसं शिक्षण मिळेल यावर मी जास्त लक्ष देणार आहे. आणि तुझ्या आजोबांनी सुद्धा याच उद्देशाने राजे शिर्के विद्या मंदिर उभारलंय. हे तू एवढ्यात विसरलास? मास्तरीणबाई, आम्ही चुकलो. त्यापेक्षा आम्ही असं म्हणतो की आम्ही हारलो, तुम्ही जिंकला. आता ही तुझी जबाबदारी पार पाडण्यासाठी आमच्याकडनं लागेल ती मदत करायला मी तयार. थैंक्स विक्रम. इस बात पे और एक चाय हो जाए? बेशक, क्यों नहीं. ताई, काय झालं ताई? तू इथे का बसलेस? मला उठायला उशीर झाला का? कसा आहेस तू? मला काय झालंय? अरे काल रात्री काय झालं काल रात्री? सांग ना ताई, काय झालं? नाही नाही म्हणजे मी अरे काहीतरीच बोलत होते मी. तू आता उठलायस ना, मग चहा घेणार तू? हो. हां मग तू असं कर, तू फ्रेश होऊन ये, मी चहा आणते तुझ्यासाठी. ठीक आहे? चंदा कशी आहे? बरी आहे, मजेत. हो का? बर बर, चल वर्ग चालू आहे. हरी काका, देवयानी बाई. हिराणी बाई, हिराणी मॅडम, माझा तर डोळ्याने विश्वासच बसत नाही. कोण कोण कोण? अहो देवयानी राजे शिर्के. त्याच ते देवयानी राजे शिर्के. हळू हळू. तुमची पण अगदी कमालच झाली. पत्नीबाई विनोदपुरे, सरस्वती वंदनेची वेळ आली आहे. चला, उशीर नको. येतो.
शरद सर अरे देवयानी तू कसे आहात? मी ठीक आहे. अगं पण तू कशी आहेस? आज कसं काय येणं केलंस? खूप दिवस शाळेपासून